लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पार्थ आणि काव्यामध्ये लवकरच आईबाबा होणार असल्याचे दिसते. येणाऱ्या भागात पाहायला मिळतंय की आता मालिनी सत्यनारायणाच्या पूजेनंतर पार्थ आणि काव्याला म्हणते की हे बघ काव्या, आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपण सत्यनारायणची पूजा वगैरे सर्व काही सुरळीत पार पाडलेलं आहे. आता विक्रम आणि माझी एकच शेवटची इच्छा आहे, ती म्हणजे आम्हा दोघांना आता आजी आजोबा व्हायचं आहे. या घरामध्ये एक चिमुकलं आता आम्हाला हवं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लग्नाला 2-3 वर्ष उलटून गेले, पण तुम्ही मात्र आम्हाला अजूनही गुड न्यूज दिलेली नाहीये. यावर पार्थ आणि काव्य मालिनीला म्हणतात की आम्ही दोघांनी असं ठरवलं की आता अनाथ आश्रमातील एक मुलगी दत्तक घेऊन तिचाच सांभाळ करायचा. म्हणजे तुमची पण आजी आजोबा होण्याची इच्छा लवकर पूर्ण होईल आणि देशमुख घरामध्ये पण त्या चिमुकलीच्या येण्याने आपलं घर अगदी आनंदाने वाहून जाईल. खरंच आई बाबा ही आमच्या दोघांची आयडिया तुम्हाला नेमकी कशी वाटते, असे पार्थ, काव्य, मालिनी काकू व विक्रमला म्हणतात. त्यानंतर मालिनी खूप खुश होऊन हसत म्हणते की पार्थ व काव्याकडे बघत म्हणते, वा, छान आयडिया आहे. अनाथ आश्रमातील बाळ दत्तक घ्यायला आमची काहीच हरकत नाहीये. तुम्ही दोघांनी एकमेकाने जो निर्णय घेतलाय तो पूर्ण विचार करून घेतला असेल असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आता पार्थ आणि काव्या व जीवा आणि नंदिनी या दोन्ही जोड्यांचा होणारा घटस्फोट हा त्यांच्या दत्तक घेतलेल्या चिमुकलीमुळे आता थांबून राहणार आहे. आणि मित्रांनो, मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे आणि मालिकेत आता ह्या सगळ्यांचं एकत्र येणं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही आता पार्थ आणि काव्याने दत्तक घेतलेली मुलगी पाहायला उत्सुक आहात का, ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.